सरकारच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आज महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे। गटनेत्याच्या निवडीआधी भाजप कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे आणि त्यानंतर गटनेता निवडीसाठी बैठक होणार आहे। दरम्यान सकाळी 10:30च्या सुमारास भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण विधान भवनात दाखल होतील। तसंच भाजपचे 132 आमदारांसह भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार देखील उपस्थित राहणार आहेत। यानंतर गटनेता कोण असावा या संदर्भातील प्रस्ताव भाजपमधील ज्येष्ठ नेते ठेवतील। त्यानंतर गटनेत्याच्या नावावर बहुमताने शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील। तर गटनेता निवडीनंतर भाजप महायुतीच्या सरकार स्थापनेच्या पुढील हालचालींना वेग येणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, सकाळी 10 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। बैठकीत गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे किंवा त्या संदर्भात काय अपडेट? प्राजक्ता, शेवटचा 1 तास शिल्लक राहिलेला आहे भाजपच्या गटनेता निवडी प्रक्रियेसंदर्भामध्ये। आता थोड्याच वेळामध्ये भाजपचे सर्व विजयी म्हणजे 132 आमदार विधानमंडळामध्ये दाखल होतील। एकीकडे भाजपचे सर्व आमदार दाखल झाल्यानंतर भाजपचे जे कोर कमिटीतले प्रमुख सदस्य आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे या सर्वांची कोर कमिटीची बैठक होईल। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये केंद्रीय निरीक्षक देखील आपल्याला सहभागी असताना पाहायला मिळणार आहेत। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रमुख गटनेत्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि ही बैठक पार पडल्यानंतर विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये बरोबर 11 वाजता गटनेता निवडी संदर्भामध्ये 132 आमदारांसमोर भाजपच्या ज्येष्ठ आमदारांकडून या ठिकाणी प्रस्ताव मांडण्यात येईल। प्रत्येक आमदाराचं मत विचारात घेण्यात येईल आणि त्यानंतर आपल्याला भाजपचा गटनेता हा निवडला जाताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता शेवटचा अवघा 1 तास शिल्लक राहिलेला आहे। 1 तासामध्ये भाजपचा नेमका गटनेता कोण होणार हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत। आता आपण जर व्हिज्युअलमध्ये पाहत असाल तर भाजपचे आमदार आपल्याला विधिमंडळामध्ये पोहोचताना पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहत असाल तर सर्व आमदार आपल्याला या ठिकाणी फेटे घालून आपल्याला ठिकाणी विजयी प्रदर्शन जल्लोष करताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती पाहायला मिळणार आहेत। प्राजक्ता, ज्या घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं की भाजपचा गटनेता कोण होणार, कारण की शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांचे गटनेते आपल्याला निवडणूक निकालानंतर पुढच्या 24 तासामध्ये निवडले गेले होते। मात्र भाजपचाच गटनेता निवडीसाठी आपल्याला मोठा विलंब झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेर भाजपच्या गटनेता पदाच्या निवडीची प्रक्रिया पुढच्या तासाभरामध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। प्राजक्ता, बरं तुषार, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीन एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला आणि त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू झालेली आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा होणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतका भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे। तर शाही शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आझाद मैदानात मान्यवरांची आसन व्यवस्था तसंच भव्य असा स्टेज उभारण्यात येतोय। दरम्यान शाही शपथविधीला 20 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तसंच संत महंत, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना देखील निमंत्रण देण्यात आलंय। विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचल्यानंतर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। बस स्टॉप, थिएटरसह शासकीय LED स्क्रीन्सवर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, खरं तर आझाद मैदानात आता या महाशपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण होताना पाहायला मिळते, वेग आलेला आहे, काय अपडेट? नक्कीच जो शपथविधी होणार आहे महायुतीचा महाशपथविधी तो मुंबईतल्या आझाद मैदान या मैदानात होणार आहे। सुरक्षा व्यवस्था जी आहे त्यानुसार आणि त्या कारणास्तव आता या आझाद मैदानामध्ये कोणाला आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। इथेच आपण पाहिलं शीघ्र कृती दल असेल, त्याच पद्धतीने दंगल नियंत्रण पथक असेल, पोलीस आहेत, राज्य राखीव दल आहे, या सगळ्यांच्या तुकड्या ज्या आहेत, पोलीस जे आहेत यांनी इकडे तैनात केले गेले आहेत।
आपण जर इथं काही लोक इथे जे उभी आहेत बॅग घेऊन, हे सगळे पोलीस आहेत, यांच्या ड्युटी ते लावलेले आहेत. ड्युटीनुसार आता सगळे इथे जॉईन व्हायला आलेले आहेत. त्यामुळे आता आजपासून उद्या शपथविधी पूर्ण होईपर्यंत हा संपूर्ण परिसर जो आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याच पद्धतीने अनेक केंद्रीय मंत्री असतील, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री असतील, हे या महाशपथविधी सोहळ्याला येणार आहेत. आणि याचमुळे चोख बंदोबस्त लावून हा सगळा भाग जो आहे, हा सगळा परिसर जो आहे, हा पूर्णपणे इथं मोठा बंदोबस्त लावला गेला आहे. आणखीन एक महत्वाचा म्हणजे जो स्टेज आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांची सभा होते त्यावेळी ज्या पद्धतीनं भव्य दिव्य असे स्टेज उभारले जातात, त्याच पद्धतीनं 3 लेअरच्या सुरक्षा ज्या आहेत त्या लावल्या जातात, ती पूर्ण तयारी इथं करण्यात आलेली आहे. आणि रंगारंग कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून शपथविधी जो आहे तो 5 वाजता जरी असला तरी त्याच्या आधी साधारणपणे 11-12 वाजल्यापासून जी लोक इथे जमणार आहेत त्यांच्याकरता काही मनोरंजनचे कार्यक्रम जे आहेत ते देखील ठेवले गेल्याची माहिती मिळते. आणि त्यानुसार हा एक वेगळा देदीप्यमान सोहळा असेल, कारण का ज्या तुलनेत विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं माहितीच्या बाजूने जो कौल दिलेला आहे, हा कौल जो आहे, हा कौल या माहितीच्या शपथविधीच्या नुसार ते लोक साजरा करतील. आणि तिथं उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट होईल. त्याचबरोबरीनं जवळपास 33 ते 34 मंत्री जे आहेत ते उद्या शपथ घेतील अशी पूर्णपणे शक्यता आहे. त्यानुसार पूर्ण तयारी जी आहे ती आझाद मैदानावरती सुरू आहे. बरं अजित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूया. मातोश्री समोर माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर झळकलेत. बॅनरवर मुख्यमंत्री पदाबाबत फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. भाजप युवा मोर्चाचे राहुल गुप्ता आणि अॅडव्होकेट यश मिश्रा यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले. नागपूर आमदार निवासात स्वतंत्र डायनिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुरुष आमदारांसाठी देखील स्वतंत्र डायनिंग रूम असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकादरम्यान 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी 7 डिसेंबरपर्यंत विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आले. दादर रेल्वे स्थानकापासून 15 ते 20 मिनिटांच्या वारंवारतेनं बस सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार सरकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय आणि शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत. केईएम, शिव, नायर आणि कूपर रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये नव्यानं भरती केलेल्या 600 परिचारिकांबरोबरच आरोग्य केंद्रामध्ये रुजू झालेल्या 325 सहाय्यक परिचारकांचं वेतन 5 महिन्यांपासून रखडलंय. दरम्यान जानेवारीमध्ये वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बाटलीबंद पाणी तसंच मिनरल वॉटरला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्वाधिक धोकादायक असलेल्या अन्नपदार्थांच्या श्रेणीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांना FSSAIची मान्यता लाभलेल्या त्रयस्थ कंपन्यांकडून तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. मागील 5 वर्षात पहिल्यांदाच देशातील एटीएमच्या संख्येमध्ये घट झाली आहे. सप्टेंबर 2024 अखेर देशात एटीएमची संख्या 2,55,078 इतकी होती, तर एका वर्षापूर्वी ही संख्या 2,57,940 इतकी होती. सरकारकडून संसदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर कमी होत 8.1% आला आहे. या काळात बेरोजगारांच्या संख्येमध्ये 34 लाखांची घट झाली असली तरी केवळ 5 लाख लोकांनाच रोजगार मिळाला आहे. आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये DRIनं मोठी कारवाई केलेली आहे. 24 कोटींचे ड्रग्ज आणि 2 कोटी रक्कम जप्त करण्यात आली आहे. हैदराबादवरून येणारे आरोपी त्यांना अटक करण्यात आली आहे. 16 किलो ड्रग्ज या आरोपींकडून जप्त करण्यात आले असल्याचं कळतंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईमध्ये DRIनं ही मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये 24 कोटींचे ड्रग्ज आणि 2 कोटी रक्कम आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. तसंच 16 किलो ड्रग्ज हे आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहेत. हे आरोपी हैदराबादवरून येत होते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबईत झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांना मालमत्ता कर लागू करण्यासंदर्भात विचार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र महापालिका निवडणुका तोंडावर असल्यानं ही प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिलेला व्हॉट्सअॅप चॅटिंग करणं महागात पडलं. या महिलेला तब्बल 10 लाखांना ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.